आई झाल्यावर बाईचं आयुष्य खरंच बदलतं का? घर, मूल, जबाबदाऱ्या आणि स्वतःचं अस्तित्व कुठेतरी मागे पडतं, नाही का? आज आपण अशाच विषयावर बोलणार आहोत. आई झाल्यावर बाई कुठे हरवते? तर नमस्कार. आज मी बोलणार आहे अशा बाईबद्दल जी सगळ्यांसाठी जगते. आई झाल्यावर बाईचं आयुष्य पूर्ण बदलतं. घर, मूल, जबाबदाऱ्या सगळं वाढतं, पण कुठेतरी ती बाई म्हणून स्वतः मागे पडते. आई झाल्यावर बऱ्याच बायकांना घरातच राहावं लागतं. बाहेर जाऊन काम करायचं मन असतं, पण म्हटलं जातं मुलं लहान आहेत, घर कोण बघणार. हळूहळू ती बाहेरची दुनिया दूरच राहते. घरात असते, पण मनात खूप सारे प्रश्न येतात. कमवता येत नाही, पण स्वप्न थांबतात. कमवायचं मन असतं, स्वतःच्या पायावर उभंही राहायचं असतं, पण वेळ नाही, साथ नाही आणि संधीही नाही. कधीतरी स्वप्न पाहिलेली असतात, काहीतरी बनायचं, काहीतरी करायचं, पण आई झाल्यावर ती स्वप्न हळूहळू थांबतात. कधीकधी तर आपल्यालाच आठवत नाही आपण काय व्हायचं ठरवलं होतं. कोण विचारत नाही तू कशी आहेस. सगळे विचारतात मुलं कशी आहेत, घर कसं चाललंय, पण कुणी विचारत नाही तू कशी आहेस, थकली आहेस का, काही हवंय का. आई म्हणून सगळं देणं अपेक्षित असतं, पण स्वतःसाठी काही मागणं चूक वाटायला लागतं. आई बनणं खूप सुंदर आहे, पण त्यात बाई म्हणून जगणं खूप वेळा हरवून जातं. ती बाई जी कधीतरी स्वप्न पाहत होती, आज फक्त जबाबदाऱ्या पेलत असते. आई असणं सर्वात मोठं काम आहे, पण आईसोबत ती बाईही जिवंत राहायला हवी, कारण आनंदी आईच आनंदी घर बनवते. तुमचं काय मत आहे? आई झाल्यावर बाई कुठे हरवते? जर हे बोलणं तुमच्या मनाला लागलं असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचं मत आणि चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.